नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात. खासदार संजय राऊतांचं बारामतीच्या मोरगावमध्ये आगमन झालेलं आहे. संजय राऊतांवर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली आहे. संजय राऊतांच्या हस्ते मोरगावमध्ये मध्यवर्तीय कार्यालयाचं उद्घाटन पार पडणार आहे. तर संजय राऊतांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण आणि महाआरती देखील होणार आहे. राम मंदिराची दानपेटी लुटून 1400 कोटी रुपये बाहेर काढले. आले होते हे यांचं श्रद्धा, हे यांचं हिंदुत्व. तेव्हा बारामतीकरांनो जागे व्हा आणि खरा राम कुठे आहे ते शोधा. खरा राम बाळासाहेब ठाकरेंनी उभा केला, अयोध्येत आंदोलन केलं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले तेव्हा हे पळून गेले भाजपचे लोक. सगळं झाल्यावर ना आम्ही नाही तोडलं तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, जर ही बाबरी तोडण्यामध्ये जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. त्याच्यामुळे आम्हाला अयोध्येतल्या रामाचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. राम रक्षेचा अधिकार जर कोणाला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेला आहे, मिंधेला नाही. आम्हाला आहे, भाजपला नाही. आम्हाला आहे, आपल्याला आहे. हे चोर आहे. यांनी बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण चोरला, यांनी बाळासाहेबांची पवित्र शिवसेना चोरली. हे मतं चोरतात, हे आमदार खासदार चोरतात, देणग्या चोरतात राम मंदिराच्या. ही घोषणा गल्ली गल्लीत जायला पाहिजे. आज मी गेल्यावर परत थांबायचं नाही, कळलं? तेव्हा आपण आलात, रामाच्या नावानं आलात, देवाच्या नावानं आलात. त्याच्यामुळे या व्यासपीठावर कोणताही राजकीय कार्यक्रम नाही असं मी सांगितलं, कुठेही होत नाही. आपण रामाचं स्मरण करायचं आणि हे आंदोलन जे आहे बारामतीमध्ये जिथे जिथे मंदिर आहेत, जिथे जिथे भाजपची कार्यालय आहेत, जिथे जिथे आरएसएसची कार्यालय आहेत, त्या प्रत्येकाला जा विचारा एवढंच सांगतो. आणि आपण पुढल्या कार्यक्रमाला सुरू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेबांचा विचार आपल्याला या ठिकाणी मिळाला. धन्यवाद साहेब. आदरणीय साहेब, या ठिकाणी आपला सन्मान थोडासा करायला केला जातोय. चला, ज्यांना सन्मान करायचा त्यांनी लवकर मंचावरती. तसेच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चार्टर्ड अकाउंट विभागामध्ये बारामतीची कन्या तर रामरक्षा पठण आता होणार आहे संजय राऊतांचं. बारामतीमध्ये आता संजय राऊत दाखल झालेले आहेत. रामरक्षा पठणाला देखील सुरुवात होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.